फ्रेंड्स, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना गुड मॉर्निंग. अरे काय करताय तुम्ही? क्लचर तू काय करते कोपऱ्यात? लाग ना सायकल, सायकल लाग ना. उठ तिथून, घर आहे. उठ ना. हाय, काय चाललंय? स्वयंपाक सकाळची तयारी. कर ना स्वयंपाक लवकर, मला उशीर होतोय. परत डबा नाही दुसऱ्याच्या तोंडाकडे बघावं लागत मग. पण काय दुपारी द्यायचं ना सोडून. त्याला कोणी दिलं नारळ? ते मी काय बरं त्यानं सांगलं त्या दिवशी नाही ते पूजेचं नारळ होतं ते आणलं त्या. अरे कशाला पाहिजे ना? पाणी आहे का त्याच्यात? करायचं त्यांना कधी काही लागत. आता त्याला नारळ पाणी द्यायचं. बाहेर आहे खिडकीत. बरं लागा ना का? दात दुखत सुचले दात पूर्ण. दूध डॉक्टरला दाखव. 11 वाजता विचार झालं सगळं. हां, फोन कर मला. तसं तिच्या ह्याच्यात बॅलन्स टाकतो. कोण ते वांबरून आलंय पार तुझं. हा ना, गळून गेले पार. जेवणच जाय ना. 2 दिवस झाले. आपले खायचं म्हणून खाते आपली गोळ्या घ्यायसाठी. खाताच आहे ना त्याचं. तरी मी रात्री तूप लावून गरम गरम पोळ्या असे गुंडून ठेवले होते जाड करून. ते एकच खायचं आहे, खातच नाही. भाकरी पण एकदम जाड करून. कोण काय म्हणतं? काय करते तू? खराब दिसते ना. खराब झाले आता. त्याला 2-3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले त्याला. बड्डेला आणली होती ना तुझ्या? कोणी आणली होती का? इनू आमने आणली. इनू आमने आणली होती ना आपलं. टेंट हाऊस में आणलं होतं ना इनू आमने. गाडी आणणार आहे. कार गाडी बसायला चालवायची. मोटरसायकल आपल्यासारखी. रिक्षानेच जा मग. जायचं भाऊ. गाडी कोणाच लय सुटलं तू. हा ना, मग आता इथपर्यंत आणलीस कुठं? आता काय म्हणतो विचार त्याला. गोळ्या काढावं लागेल का काय? एक्सरेच काढावं लागेल. घे काढून. मग काय काढावं तर लागेल. घ्या काढून. जाऊन द्या. त्याची फी 300 रुपये. राहून दे. कमी पडलंय तर मला सांग, मी ऑनलाईन टाकून. नाही चेहरा हे झाला. तुझा फोन बंद राहतो दादा. काय करायचं? नाही भाऊच्या ह्याच्यावर लावा ना. चालू राहीन, काय अडचण नाही. काय रे? नारळ पाणी थोडं दे त्याला. थोडं माझ्याकडे आणा. मी सारखं देते दोघांना पण. इटुकलं म्हणजे निघलं किती. ह्या तिला पण इटुकलंच दिलं. तू हे गेलं, तू मोठं गेलं. तो ग्लास असा लांब आहे ना, त्याच्यामध्ये जास्त दिसत. मला इटुकलं दिलं, तिला जास्त दिलं. नारळ पाणी पे. असं नारळ पाणी प्यायला दिलं तर पीत नाही ते.
ते हुशार लेकरं आहे. मग आता तेच फोडून बाहेर त्यांना. आणि येऊ का? म्हणून ते दवाखान्यात जाणार आहे. त्यांना परवा दिवशीपासून म्हणते मी हो जाणं. ना. तर गोळीवर दाखवलं. पोरांकडं जास्त पोरांना मारू बिरू नको. फरक नाही देत, आता नाही त्रास देत. त्यांना पण सवय झाली ना. आणि ते कसं होतं, दुकानात जायची का तेव्हा मी कशी त्यांच्या समोरच राहायची. त्याच्यामुळे ते असे येड्यावानी करायचे, मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली, जराशी हालले तरी. आता त्यांना माहितीये मम्मी इथंच काम करते, कुठं जात नाही. ते बरोबर खेळते. त्यांचं घर ते कुठं खेळते, एक तर ह्या दरवाजाच्या माग, नाही तर मग आता काय केलं, बेडच्या पलीकडून चटाया टाकल्या, उशी ठेवते आणि ते पुष्ट आहे ना त्याच्यात 2 कट केले, त्याला मोबाईल ते खेळते. क्लचर मला काय माहित तुझे पुढे येतं. हे पोराला पोरीवानीच नाद लागला बघा. तुम्हाला खरंच विश्वास नाही बसणार, पण हे सगळे भांडे आहे का अंशून धुतलेले आहेत. मी घासून दिले सगळे, तिनं भांडे धुतले, लहान मोठे सगळे धुतले तिने. कशी धुतीये बघा. हे आत्यानं शिकवलंय, भांडे स्वच्छ धुवायचे, चोळून धुवायचे, आहे ना. माझी बाई किती लवकर हाताखाली आली बघा. सगळे भांडे तिनं धुतलेत, हे सगळे धुवून. फक्त हे ताट आहे का एवढं मी धुतलं, कारण तिला ते उचलता येत नव्हतं. भांड्याला बघा साबण वगैरे काहीच नाही, चकाचक धुतले. हुशार झाली माझी बाई. आवर लवकर, चला आता कपडे धुवायचेत मला. बर बर. आणि हे बघा ती भांडे धुतीन, याचं काम बघा. ही पोरगी आहे बरं का आमची, दुसरी पोरगीची आमची, है ना. अंगठी एवढे क्लचर गोळा केले त्यानं, छोटे छोटे. ते क्लचर सोबत खेळतोय, पर्स मध्ये भरतो आणि अशी दुकान मांडून बसतो, सगळे डोक्याला लावून घेतोय एकदा. कढईच राहिली नुसती. बरं चालन, घे लवकर धुवून. मग आजी बाबा गेलेले दवाखान्यात, कारण आजीचं खूप तोंड सुजलंय दाढीमुळं. सगळं घरातलं पण तसंच राहिलं. आता एकदा घरातलं आवरून घेते आणि नंतर कपडे धुते. तोपर्यंत देवांश खेळतोय. घरात खेळतात ते, घरातलं आवरून दिल्यावर त्यांना. अवतार बघा कसं झालं, कारण केस धुतले तसेच वरती बांधले. झाले ना, चाल तसेच वरती बांधले. आणि एका ताईची कमेंट आली माझ्या व्हिडिओला, तो प्रमोशनचा व्हिडिओ होता त्याला का म्हणे, हो तुम्ही प्रेग्नेंट आहात का. तर आता असं काही नाही प्रेग्नेंट वगैरे. हां दाखव, ये इकडं. छान. प्रेग्नेंट वगैरे नाही मी काही, कारण ना अंशिकाच्या वेळेस पण आणि देवांच्या वेळेस पण, म्हणजे ते पोट वगैरे बांधतात ना, तर तेव्हा काय झालं, अंशिकाला दुसऱ्याच दिवशी कावीळ झालता म्हणून ॲडमिट करावं लागलं. तर तेव्हा पण माझी म्हणजे अशी काहीच, ओरडू नको हा, काहीच काळजी घेण्यात नाही आली. आणि देवांच्या वेळेस पण फक्त 8 दिवस घरी राहिले मी. देवांशला पण काचेत ठेवावं लागलं होतं, कारण 20 दिवसानंतर ठेवलं होतं त्याला कफ खूप झालता, श्वासच घेता येत नव्हता. तर डॉक्टर म्हणले, हो तू आता बडबड कमी कर, जा तिकडे बाहेर, तो काय करतो बघ. त्यामुळं तेव्हा पण माझी काहीच काळजी म्हणजे घेतलीच नाही गेली. 1.25 महिन्यानंतर पण माझी आई म्हणजे शेक वगैरे द्यायची, पण त्या म्हणजे ज्या दिवसात घ्यायला पाहिजे ना काळजी, त्या दिवसात घेणंच नाही झाली. ह्या पोरांच्या, दोन्ही पोरांच्या वेळेस मी दवाखान्यातच होते. मस्त डिलेवरी नॉर्मल झाली म्हणा माझी, पण ह्या दोघांना पण प्रॉब्लेम होता. असं आहे बघा. त्यामुळं काहीच काळजी नाही घेण्यात आली, त्यामुळं ते पोट दिसतं माझं. तर दुसरं काही नाही. त्यात आता तब्येत झाली बारीक माझी आणि ते पोट खूप दिसायला लागलं, त्यामुळे असं वाटतं का प्रेग्नेंट आहे. मला बाहेर पण 2-3 जणांनी विचारलं प्रेग्नेंट आहे का परत, तर असं काही नाही बघा.
विषय. तर असं काहीच नाही, प्रेग्नेंट वगैरे नाही आहे. काय झालं रे, काय झालं? त्यात पण देवाच्या दयाने एक मुलगा झाला, मला एक मुलगी झाली. बस आता नाही येऊन द्यायचं काही. तर ऑपरेशन पण करायचं आहे मला, पण देवांशमुळं जरा नको वाटतं. आणि आता करायचं होतं, पण आईंचं असं झाल्यामुळं दिवाळीच्या वेळेसच करायचं होतं, पण त्यांचं दुखण्यामुळं ते राहून गेलं. तरी ताई म्हणल्या होत्या मला का आम्ही येऊ म्हणे, तर थोडंसं करू म्हणे तुझं, आम्ही आल्यानंतर करून घे. तर तेव्हा ठरवलं होतं करायचं, पण असं झाल्यामुळे नाही केलं. चला तर फ्रेंड्स, पोरं गेलेली झोपली, त्यामुळे मी एकटेच बसलेली बाहेर आणि आई बाबा अजून काही आले नाही. तर डॉक्टर काय म्हणलेले तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी, लागलं तर. चला, आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा. तोपर्यंत चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. हो, तर असा विषय आहे बघा. बरं वाटत, आता घे तुझे, तुला त्याचे घेऊन गेला तू. पोरं पण इतके बेजार करायलेत ना मला का बस. जेव्हा मी यांची काहीतरी असं काय म्हणतात त्याला अशी तारीफ केली ना यांची, का लगेच हे होतं. सकाळी त्यांच्या पप्पाला म्हणलं काही त्रास देत नाही, ते छान खेळतात, तर लगेच त्यांचं चालू झालं आहे की नाही. चला आता मी एकदा घर आवरते, नंतर तुम्हाला आई आल्यानंतर भेटते. डॉक्टर काय म्हणाले काय नाही. तर काय चाललंय तुझं? आणि कधी कधी ना मला अंशिका पण असा प्रश्न विचारते बरं का, मम्मा तुझ्या पोटात बाळ आहे का, आहे की नाही अंशिका? कारण आता मुलं ना मोबाईल वगैरे बघून खूप हुशार झालेत. त्यांना काय सांगायची काय शिकवायची गरजच पडत नाही. हा ना, गुड गर्ल, रोज तसंच खायचं. चला आता मी आवरून घेते, आज उपवास आहे. आजीला पण नाही बघून द्यायचं. आजी मोबाईल बघती रात्रीचं, मग सकाळी दुखतं डोकं. आजीने आमच्या काय धरलं, झोप नाही आली का मोबाईल बघायचा. रात्री किती का वेळ मोबाईल बघायचं. हो, पप्पा लगेच देते आजीला. आणि मग डोक्याचा त्रास होतो त्यांना, डोळे दुखायला लागले का लगेच डोकं वगैरे सगळं जाम होतं त्यांचं. तरी मी त्यांना राग जरी आला ना तरी चालतं, मोबाईल त्यांना देतच नाही जास्त. चला आता.